पाहुणे कुठला आहे? कोणत्या गावचं? कोणत्या गावचं पाहुणे? कुठे निघाला तुम्ही? हो नाही तर चाललो आम्ही शेजारी चाललाय? अयोध्या, केदारनाथ, बर लडाख. बर. अरे लय जवळ निघालाय रे तुम्ही मग. चाललंय आता काय. असं आहे काय? हा यायचं का? आम्ही दुबईला निघालोय आता सध्याला. नगर रावलंय लांब. गाठ लय खतरनाक लागलाय. मी रस्त्यामध्ये मध. गुड मॉर्निंग, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं डे 3 कंदर ते केदारनाथ अयोध्या यात्रा, म्हणजे अयोध्या ते केदारनाथ. आज आपण इथं झोपलो होतो. अशी जागा होती पाठीमागे बघू शकतो शेड. रात्री आपण आलतो इथं आणि लाईट नसल्यामुळे इथं रात्री आपल्याला एंड पण करता आला नव्हता व्हिडिओचा. आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. पाठीमागचा व्हिडिओ आहे तो डे 2चा. आता हा सुरुवात डे 3, आपला दिवस 3रा आहे. आपण आता इथून आता निघतोय पुढे. इथून औरंगाबाद आहे आपल्याला 40 किलोमीटर आणि 60 किलोमीटर शिर्डी आहे आपल्याला इथून. तर आपण शिर्डीपर्यंत जायचा प्रयत्न करूया. 60 किलोमीटर आहे, जास्त नाही आहे. पण आपल्या गणेश भाऊचे थोडे पाय पण दुखत आहेत. हळूहळू जाऊया बोलत आहेत, बघूया कसं होतं आहे. पण शिर्डीपर्यंत जाईल आपण असं मला तरी वाटतं आहे. तर तुम्ही पण लाईक, शेअर आणि कमेंट करत जावा आपल्या व्हिडिओला, जेणेकरून आम्हाला पण समजेल किती लोक आमची ही यात्रा, आमची जर्नी एन्जॉय करतायत. तर आम्हाला समजणारच नाही की तुम्ही कशावरती बघताय काय. कमेंट तर ॲटलिस्ट एक कमेंट करा की हा व्हिडिओ मस्त आहे वगैरे. जर काही चुकत असेल तर ते पण आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. आणि बरेच लोक म्हणत आहेत की यार लाईव्ह का येत नाही, लाईव्ह का येत नाही. त्याचं कारण असं आहे की वाटामध्ये ना एकतर ऊन जास्त असतं, आम्हाला थांबता येत नाही. आणि जिथं आम्ही कधी थांबतो ना तिथं रेंजचा पण प्रॉब्लेम येतो आहे. आणि दुपारनं आम्ही थांबलो की काय होतं माहिती आहे का, आम्ही कंटाळलेलो असतो सायकल चालवून. त्यामुळं फोनसुद्धा म्हणजे आम्ही हातात पण घेत नाही आहे. आम्ही दुपारचं 1 तास 1.5 तास आम्हाला झोप लागतेच कंपल्सरी, थकलेला असतो. त्यामुळं आम्ही फोन पण रिसीव्ह करत नाही आहे कोणाचा. त्यामुळं कुणी नाराज होऊ नका की फोन का रिसीव्ह करत नाही आहे. काय तुम्हाला काय आमच्याशी बोलायचं असेल तर आमच्या व्हॉट्सअपला किंवा इंस्टाला तुम्ही मेसेज करू शकता. तिथे मी ज्यावेळेस आम्ही फ्री होतो ना, आम्ही नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना. कारण की भरपूर मेसेज वगैरे येत आहेत मित्रांचे वगैरे, ज्यांना आम्ही ओळखत पण नाही असे पण लोक हे आम्हाला मेसेज करतायत, शुभेच्छा देत आहेत. बरं वाटतं की लोक आपल्याला हे करतायत. आणि वाटेमध्ये आम्हाला ना म्हणजे कसल्याच प्रकारचा त्रास होत नाही, काही नाही. काय भक्त लोक आहेत की आम्ही वाटत दिसलो की आम्हाला चहा वगैरे विचारतात. कालच आम्हाला एका काकांनी रस वगैरे पाजला. भरपूर असे भेटत जातात. त्यामुळे जेवणाची काही अडचण होत नाही आहे. आणि संध्याकाळचं जेवण आहे ते आम्ही बनवून खातो आहे सध्या तरी. जिथे आम्ही जाईल तिथं आम्ही राईस वगैरे किंवा कुठं काय खाल्लं वाटत आम्ही खात असतो. त्याचे शॉर्ट व्हिडिओ ना इंस्टाग्रामवरती आम्ही टाकत असतो. त्यामुळे इंस्टाग्रामवरती तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करा. 2 आयडीवरती मी शॉर्ट व्हिडिओ टाकतो आहे. एक तर आहे माझी पर्सनल आयडी पुणेकर लाईफस्टाईल, दुसरी पुणेकर सूरज. दोन्ही पण इंस्टाग्राम आयडी माझ्याच आहेत, तुम्ही मला फॉलो करू शकता. चला भेटूया आता डायरेक्ट. आता अजून ना आपली बॅग भरायची बाकी आहे. तुम्ही बघू शकता बॅग अजून आपण भरलेली नाही आहे, कारण तो गणेश भाऊ आता आंघोळीला गेला आहे. माझी बॅग भरून रेडी आहे, आंघोळ पण करून झालेली आहे, मी सगळं रेडी आहे. फक्त गणेश भाऊ आल्यानंतर मला बॅग बांधावं लागेल, कारण की माझ्या सायकलचं स्टँड, तुम्ही जर स्टोरी बघत असाल तर माझ्या सायकलचं स्टँड आहे ना ते खराब झालेलं आहे. जास्त वजन असल्यामुळे खराब झालेलं आहे. त्याचा जुगाड काहीतरी पुढे करावं लागेल आपल्याला. त्यामुळे गणेश भाऊ आल्याशिवाय. आणि टावेल पण नवीन घेतलेलं आहे आपण. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल स्टोरीमध्ये, माझा टावेल पण हरवला होता, पडला होता म्हणजे सायकलीवरनं, माझं लक्षच नव्हतं. ह्यावेळेस मी टावेलचं ध्यान ठेवणार आहे. टावेल घेतला रात्री. समोरचे ते दुकान आहे तिथे एक मुलगा होता, त्याने मला गाडीवर गावात नेलं, टावेलचं दुकान दावलं आणि मग मी टावेल पण खरेदी केलं. नाहीतर आज सकाळी माझ्या आंघोळ पॉसिबल नव्हती. आंघोळ पण झाली मस्तपैकी. आता गणेश भाऊ गेला, त्याचा पाय थोडं दुखतो आहे पण होईल आता व्यवस्थित. कारण मला पण थोडं सकाळी उठल्यानंतर ना जड वाटलं होतं. आंघोळ केल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं आहे. वातावरण पण खूप मस्त आहे इथं. आणि बघूया आता यात्रेला अजून कोण जोडलं जातं आहे का, कारण बघितलं होतं आम्ही बरेच लोक आहेत. वाटत कोण नवीन भेटलं तर चांगली गोष्ट आहे. चला मग भेटूया डायरेक्ट. आता आपण गणेश भाऊ आलं, बॅग पॅकिंग झाली, डायरेक्ट आपण व्हिडिओ स्टार्ट करून तुम्हाला दाखवतो कसं आपण बॅग पॅक केली, काय केलं ते. ठीक आहे, चला बाय बाय. तर जय शिवराय मित्रांनो. मामा तुमचं नाव सांगा. चांगदेव भगवान मैत्री. आणि गाव? कोळगाव. तर आपली सायकल पंक्चर झाली होती, मग आम्ही आतमध्ये गावात आलो. मामाने पहिलेच कस्टमर असून मामाने आमचा रुपया घेतला नाही, पंक्चर काढली व्यवस्थितपणे. आणि गावकऱ्यांनी पण आम्हाला चहा पाजला, मामांनी पण. या मामा नाव काय?
संभाजीराजेला गड संभाजी- तालुका श्रीगोंदा. हां, ह्या मामांनी पण आम्हाला चहा वगैरे पाजला आताच आणि भरपूर मंडळीने आम्हाला चौकशी केली गावातल्या पण. आता भरपूर गेले इथं, भरपूर जण होते. आता आपण इथनं आता पुढचा प्रवास चालू करणार आहे. सायकल पण आपली व्यवस्थित निघलेली आहे. इथनं घेऊन डायरेक्ट आपण बघूया किती किलोमीटर, 50 ते 60 किलोमीटर आपल्याला कापावं लागेल. जेवढं लवकर होईल तेवढं आज जास्त उरकावं लागणार आपल्याला. निघूया मग आपण आता इथनं पुढच्या प्रवासाचा. धन्यवाद. चला मित्रांनो, आपण मित्रांनो आपण नाश्त्यासाठी थांबलोय. तर आपल्याला अक्षय नाव नाही, अक्षय भाऊ भेटलेत आणि ते आपल्या ह्या हिरोच्या शोरूममध्ये आहेत ना, हिरोच्या शोरूममध्ये काम करतात. आता ते गाडी एक्सचेंजसाठी चाललेत. त्यांनी आम्हाला वाटेमध्ये विचारलं नाश्ता करणार का, तर आम्ही हो, त्यांनी नाश्त्याला आम्हाला पुरी भाजी वगैरे सांगितले. अक्षय भाऊ खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. अशी माणसं भेटली ना म्हणजे आपल्या कसं ट्रिप पण जाते आणि आपण पैसे पण मुबलकच घेऊन चाललो आहे. वाटत आपल्याला जे कोणी भेटतं आहे ते आपला नाश्ता वगैरे चहा वगैरे सांगतात, त्यामुळे पण प्रवास आपला चांगला जातो आहे. तर चला आता आपण नाश्ता करूया आणि पुढे निघूया. नाश्ता म्हणजे काय जेवणच आहे आमचं, थोडक्यात एवढं खाल्लं म्हणजे जेवणच झालं आमचं आता दुपारचं. तर खायचं पुढं जाऊन बघायचं 12-1 वाजता आम्ही विश्रांती घेणार. आता जेवणच झालं आमचं थोडक्यात. चला आता बघूया, आता पुढचा घाट पण दावतो तुम्हाला. पुढं घाट आहे मस्तपैकी, तिथे पण तुम्हाला दावूया नजारा कसं काय. जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण इथं रेस्टला बसलो होतो आणि कंटाळा एवढा आलता की आम्ही काय शूट केलं नाही. ते पण आहे कारण की सायकल चालवून एवढा कंटाळा येतोय आणि थोड्या गप्पा गोष्टी झाल्या. कपडे वगैरे इथंच धुतले आम्ही. बसलो इथं भरपूर वेळ, गार पाणी वगैरे होतं. कंप्लीट आम्ही 2 तास आम्ही इथं रेस्ट घेतली आहे. आता आम्ही निघतो इथून पुढे. आता पुढे बघूया कशा प्रकारे. सायकली व्यवस्थित बांधून ठेवले तुम्ही बघू शकता. मस्तपैकी ही माझी सायकल आहे, ही त्यांची सायकल आहे गणेश भाऊ रायडर. आणि त्यांनी ग्लव्स घातलेले हातात आणि ते रेडी झालेत. प्रोफेशनल बाईक रायडर, प्रोफेशनल सायकल रायडर आणि प्रोफेशनल शटअप आपला बी आहे. आपल्याला फक्त ग्लव्स घ्यायचे. एक गोष्ट नाही, त्यांच्याकडे हॉर्न आहे, आमच्याकडे हॉर्न नाही आहे, बस तेवढंच आहे. आणि मित्रांनो आता ना फक्त मला ग्लव्स पाहिजेत. ग्लव्स मी घेणार आहे. ग्लव्स मला लय गरजेचे आहेत कारण की मी आणलेत बाईकचे ग्लव्स आणि ते लय म्हणजे लय त्रास करतायत ते. कारण मोबाईल यूज करता येत नाही, काय नाही. मग ते ग्लव्स घेऊन काय करू मी हाताला लावून. सायकल चालवत असताना रेकॉर्ड पण केलं पाहिजे ना, मग ते मला रेकॉर्ड करता येत नाही आहे. त्यामुळंच कार ग्लव्स करावं लागतं सारखं घाला आणि ते करा. त्यापेक्षा नकोच घालायला म्हटलं. पुढं आपल्याला आता बघूया, ते पुढं गेलं आपलं भेटलं तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मग आपण करूया काहीतरी, है का नाही. चला मग पुढं बघू. मेरे स्टाइल में बात कर रहे हैं, मेरे स्टाइल में चलो. जय श्रीराम मित्रांनो. तर आता आपण आलेलो आहेत राहुरी येथे. किती किलोमीटर आलं आपण पुढं ह्याच्या कुठलं बाद आईला ती उस्मानाबाद अहमदनगर, त्या दोन्हीत माझं कन्फ्युजन झाले. हा ना अहमदनगरच्या पुढं राहुरी गाव आहे, त्याच्या पुढं 1 किलोमीटर आम्ही आलेलो आहेत आणि आम्ही आहेत एका लॉजमध्ये. तर आमची सुविधा केलेली आहे. त्या सरांचं नाव काय? महाराष्ट्रातलं सगळ्यात फेमस मटन शॉप आहे. ओके, महाराष्ट्रातलं सगळ्यात फेमस मटन शॉप अहमदनगरमध्ये. फोटो तुम्हाला उद्या बघायला. अहमदनगरमध्ये आहे. त्यांचा फोटो मी इथं एडिटिंग करताना लावून देईल, तो बघा. आणि त्यांनीच आमची सोय केली, राहायची खायची त्यांनी आमची सोय केली. धुळेपर्यंत ते म्हणतात आणि धुळेपर्यंत पुढे कुठे पण तुम्हाला अडचण लागली तर ती सगळी सोय मी करून देतो म्हणल्यात. आणि त्याचं महाराष्ट्रातलं सगळ्यात 1 नंबरचं दुकान आहे वाटतंय. बघूया आपण त्यांना फोटो वगैरे मागून घेऊया त्यांच्या ह्याचं मटन शॉपचं. आणि आता जर आपण देवाला चाललो, त्यांनी आम्हाला ऑफर केलं तर तिथं अहमदनगरमध्ये चला जेवायला. पण आम्ही देवाला चालल्यामुळं आम्ही काहीच म्हणजे चिकन मटन काहीच खाणार नाही असं आम्ही ठरवलं होतं. त्यामुळं काय आम्ही खाऊ बी शकत नाही, देवाला चाललो आहे. आणि आता मस्तपैकी रूममध्ये फ्रेश वगैरे झालो आहे. आता थोड्या वेळात आता बघूया, चार्जिंग तर लावलेली आहे पण इथं नेटचा प्रॉब्लेम आहे. 4Gची रेंज येते आणि व्हिडिओ अपलोड करू शकत नाही, सेम प्रॉब्लेम. त्यामुळं पुढं जिथं 5Gची रेंज येईल तिथंच आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो. मग बाहेर उद्याच लेट होणार व्हिडिओ, उद्या पण सेम कंडिशन, काय आपण करू पण शकत नाही ना त्याला. कारण आपलं इथं वायफाय पण नाही आहे, मे बी नाही आहे तिथं वायफाय नाही आहे. तर आता थोडं जेवण करूया, झोपूया. आणि अजून एका काकांनी आपल्याला ना अहमदनगरमध्ये डॉक्टर होते ते, तर त्यांनी आपल्याला बघितलं आपली पाठी वगैरे, त्यांनी आपल्याला घरी नेले
आणि पहिल्यांदा आपल्याला सरबत दिलं, एकदम मस्त गार सरबत. त्यानंतर पोहे दिले, पोहे बी एवढे की जण जेवणच झालं आमचं, पोहे पण दिले. त्यानंतर चहा केला, मस्त होती पूर्ण फॅमिली. ते होते, त्यांची मिसेस होती, त्यांची मुलगी, त्यांची आजी, आणि म्हणजे ते काका एवढे फिरलेत ना. तर लडाखकडलं विचारा, हिमालयाकडलं विचारा, कुठलं पण विचारा, प्रत्येक ठिकाणाची नावं सांगायचे ते काका. डॉक्टर होते, मस्त आहेत एकदम, म्हणजे चिल एकदम आपल्यासारखे. आता भरपूर ठिकाणी फिरले होते, त्यामुळे त्यांना आपली कंडिशन पण माहीत आहे की आपण चाललोय म्हटलं जेवत नाही वगैरे रस्त्यात जास्त करून लय. तर तरी मग त्यांनी आपल्याला आणलं, जीव घातलं, सगळं हे केलं. आणि बिस्किट पुढे पण दिले, 4-5 बिस्किट पुढे दिलेत मोठमोठे ते पण. आता तेच आम्हाला कमीत कमी नाही म्हणलं ना 5-6 दिवसाच्या वर जातील ते बिस्किट पुढे नाश्त्यालाच, एवढे बिस्किट पुढे दिलेत त्यांनी. आता बघूया, अशीच लोक आपल्याला भेटतात, चांगली लोक महाराष्ट्रात पण आहेत. फक्त तुम्ही फिरलं पाहिजे, घराच्या बाहेर निघलं पाहिजे, रोजच्या दगदगीच्या जीवनातून बाहेर निघा आणि का थोडंसं जरा एन्जॉय करा थोडे दिवस. कारण की तुमचं डेली रुटीन तेच, सकाळनं उठायचं, परत काम करायचं, परत जेवण करायचं, परत संध्याकाळी घरी यायचं, परत झोपायचं, एकाच लूपमध्ये तुम्ही फसून गेलात. त्यामुळे कसं आहे, थोडं बाहेर फिरा. बाहेर फिरण्यात तुम्हाला एक्सपिरियन्स भेटतोय, अनुभव भेटतोय, नवीन तुमच्या पुढे अडचणी निर्माण होतात. त्या अडचणीतून तुम्ही मार्ग कशा प्रकारे काढता हे तुम्हाला पण समजून जाईल. सकाळी आपली सायकल पंक्चर झाली, आपण गावात गेलो, त्या गावात पण आपल्या काकांनी पैसे नाही घेतले, पंक्चर काढून दिली सायकलची मस्तपैकी. म्हणजे मदत करतात, खूप लोक करतात असं नाही, पण काय असतात ती नावं पण ठेवतात. आहेत जसं तुम्ही समजून घ्या कोण कोण आहेत, म्हणजे महाराष्ट्रातच आहेत, नावं ठेवणार, गेलंय बोंबलं थिंडतंय, अशी पण आहेत, भरपूर आहेत. पण आपण त्यांना दुर्लक्ष करून पॉझिटिव्ह जे आपल्याला कमेंट येतात फक्त त्यांच्यावरती ध्यान ठेवायचं आणि आपला जो प्रवास आहे असाच चालू ठेवायचा. तर चला आता व्हिडिओचा एंड करूया, कारण आम्ही जेवण केल्यानंतर आम्ही एडिटिंग करीन. जेवणाचा व्हिडिओ तर काय दाखवणार नाही आम्ही, कारण जेवून घ्या, भूक लागली आणि एडिटिंग करायची. एडिटिंग झाल्यानंतर आम्ही झोपणार आहे, कारण आज आम्ही पहिल्यांदा कुठं झोपणार आहे बघा, लय दिवसातनं, म्हणजे खूप दिवसात, 2-3 दिवसातनं गादीवरती झोपणार आहे. काय गणेश भाऊ? भारी वाटतंय आणि ज्यांना आमच्यासाठी केलं देव त्यांचं भलं करतो. हा ना, म्हणजे आणि अशी माणसं खरंच खूप कमी येते बरं का. हा, मदत खूप करणार. कमी माणसं येते. माणसांना बाहेर पडावं आणि बघावं. माणसं सगळी सारखी नसते, आपण सगळी सगळे सगळी नसतं. एक नंबर आहे. आता मस्त मध्ये आम्ही व्हिडिओ एडिटिंग करतो आणि व्हिडिओ बघा तुम्ही, झोपतो. मस्त झोपूया. चला मित्रांनो, बाय बाय. आणि आपले व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर करा, मला पण करा आणि आपल्या गणेश भाऊला पण करा. मी मेन्शन केली त्यांची ID, इंस्टाला पण केली आहे, यूट्यूबला पण आहे. गणेश काय रायडर, गणेश रायडर 45. हां, गणेश रायडर Y45 नक्की करा, 100% करा. आपला गणेश भाऊ आहे, चांगला आहे, मस्त आहे. 150 रुपयाचा सौदा झाला आमचा, त्यांनी दिले नाहीत मला 150 रुपये. त्याचा व्हिडिओ मी शूट केला होता, ही वेगळी गोष्ट आहे. चला जाऊ द्या, बाय बाय, गुड नाईट. तर मित्रांनो, आता जेवण पण झालेलं आहे आपलं आणि आपण ना एक सेकंड, अरे फेसवरती का ट्रॅक करतो काय माहीत. हा, कॅमेरा. तर आपण आलतो इथं, आपलं साई दर्शन म्हणून आहे, साई दर्शन हॉटेल बघू शकता पाठीमागे. राहुरीपासून 1 किलोमीटर अंतरावरती पुढं आलं ना तर ह्यांचं लॉजिंग बी आहे आणि जेवणाची सोय पण एकदम उत्तम आहे. आमचे पाठीमागे जे आम्हाला भेटले होते ना त्यांनी आमची जेवणाची राहण्याची सगळी सोय केली होती. मस्त जेवण, एकदम क्वालिटी जेवण आहे. ते काका मला म्हणत होते पोट भरून जेव, पण माझं जेवणच तेवढं आहे, त्यामुळं मी थोडंच जेवतो, कारण जास्त नाही. पहिलं मी खूप जेवायचो, पण आजकाल जेवण जात नाही जास्त. घरी असल्यावर पण थोडंच जेवतो. पहिलं नाही तर मी 4-5 चपात्या खायचो, खरं खायचो. हसतंय पहिलं खायचो मी पहिला व्हिडिओ बघितला, मला असं वाटलं की माझ्यासारखं कोण नाही. दाढी अशी, मला वाटतं ही संत माणूस आहे, साधू संत. चला, जर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि काय करायचं, चॅनलला करा कमेंट सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक. आम्ही भेटतो तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब भेटतो. जय हिंद, बाय बाय, सायोनारा.